नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत. सोशल सायन्स, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स पेपर फर्स्ट. यामध्ये आपल्याला इतिहासाची इंग्लिशमधून प्रश्नपत्रिका मिळणार आहे. ही प्रश्नपत्रिका आपण कशा पद्धतीने सोडवायची या संदर्भात थोडक्यात माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. साधारणतः आपला पेपर कसा असेल तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, सर्वप्रथम आपल्याला काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्या जातील पेपर सोडवण्यापूर्वी. या सूचना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, पहिली सूचना, प्रश्नपत्रिकेतले सर्व कृती सोडवणं गरजेचं आहे. दुसरे सूचना, उजवीकडे अंक दिलेले आहेत त्या प्रश्नाचे. तिसरी सूचना आहे 1 ते 5 प्रश्न हे आपले इतिहासाचे आहेत आणि 6 ते 9 प्रश्न हे राज्यशास्त्राचे आहेत. चौथी सूचना आहे प्रश्न क्रमांक 1 आणि 6वा प्रश्न, म्हणजे ज्या काही गाळलेल्या जागा आहेत इतिहास आणि राज्यशास्त्राच्या, त्या गाळलेल्या जागा आपण पूर्ण वाक्यात लिहिणं गरजेचं आहे उत्तरासहित. फक्त पर्याय कुठल्याही परिस्थितीत लिहू नका. त्यानंतर 5वा प्रश्न आपला असेल संकल्पना चित्रसाठी, कृतीपूर्ण डायग्रामसाठी. त्यावेळेस आपल्याला प्रश्नपत्रिकेत जसा डायग्राम दिला आहे तसाच काढणं अपेक्षित आहे, पेनाने किंवा पेन्सिलीने. आणि त्या ठिकाणी अचूक उत्तर लिहिलं तर आपल्याला त्या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळणार आहेत. प्रश्न 6वामध्ये पहिला आणि 6वा प्रश्न किंवा काही प्रश्न विद्यार्थी रिपीट लिहून ठेवतात. सुरुवातीला अर्धवट लिहितात, नंतर पूर्ण लिहितात. तर मित्रांनो, तसं करू नका. ह्यावेळेस बोर्डाने स्पष्ट सूचना तुम्हाला दिलेली, जे उत्तर तुम्ही पहिले लिहिलेलं असेल तेच ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे गाळलेल्या जागा लिहिताना पहिल्या पेजवर तुम्ही मनाने लिहितात आणि तिथं जर तुमची गाळलेली जागा चुकली असेल आणि नंतर शेवटी तुम्हाला मित्राकडनं मिळाली गाळलेली जागा, तर पुन्हा तुम्ही ते गाळलेली जागा लिहून ठेवतात पहिला प्रश्न. तर मग अशा वेळेस तुमचा पुढचा प्रश्न तपासला जाणार नाही. तिथं डायरेक्ट रिपीट लिहिलं जाईल आणि तुम्हाला 0 गुण दिले जातील. आणि पहिल्या सुरुवातीला जे लिहिलेले तिथलेच गुण धरले जातील. म्हणून तुम्हाला जर करेक्ट उत्तर मिळालं तर पहिल्या पेजवरच्या उत्तरातच तुम्ही ते जो काही पहिलंच लिहिलेली गाळलेल्या जागेचं उत्तर असेल ते खोडून घ्या, काट मारा त्याला आणि तिथं बरोबर उत्तर लिहा. ही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेली. बघा, आता आपण आपला हा पेपर पाहू. अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आपली असणार आहे. प्रश्न पहिला हा, चूज द करेक्ट ऑप्शन आणि कंप्लीट द सेंटेन्स. पूर्ण गाळलेली जागा लिहा. बघा, सूचनाच तशी दिली आहे तुम्हाला. योग्य पर्याय निवडायचा आहे आणि विधान पुन्हा लिहायचं आहे. बघा, पहिल्याचं ए हा पर्याय बरोबर आहे, जेम्स ऑगस्ट हिकी. दुसरी गाळलेली जागा, त्याचं उत्तर आहे ए. दिसतंय आपल्याला बारीक खुणी ती. अलेक्झांडर कनिंगहॅम. तिसरं आहे इंडियन म्युझियम. कोलकाता येथील भारतातील संग्रहालय इंडियन म्युझियम विचारले. त्यानंतर ब भागामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि त्यातली चुकीची जोडी आपल्याला करेक्ट ओळखायची आणि ती चुकीची जोडी फक्त लिहायची. बाकीच्या यात सगळ्या जोड्या लिहायची गरज नाही. फक्त प्रश्न पहिला बी म्हणायचे आणि 1 रॉंग पेअर आणि त्या ठिकाणी ही जोडी लिहायची. अशा पद्धतीच्या 3 जोड्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत 3 गुणांसाठी. तिसरे भाऊ महाजन. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, कृती पूर्ण करायची. चार्ट जो काही दिलेला आहे कन्सेप्ट ती पूर्ण लिहायची. 3 दिल्या जातील, कोणत्याही 2 लिहायच्या आहेत तुम्हाला. अशाच पद्धतीची कृती तुम्हाला या ठिकाणी आखायची आणि अचूक उत्तर त्या ठिकाणी टाकायचं आहे. बघा, त्यांची उत्तरं पाहू आपण या ठिकाणी. या क्वेश्चन पेपरमध्ये ही उत्तरं दिलेली आहेत. ही उत्तरं त्या ठिकाणी लिहायची आहेत. इंग्लिशमध्ये लिहा तुम्ही फक्त, ही मराठीतली क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर दुसरं बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स.
विदेशी मैदानी खेळ लिहायचे आहेत आपल्याला. बघा ते 4 खेळ: फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, हॉकी. इंग्लिशमध्ये लिहा फक्त. पुढची कृती आहे मूर्त सांस्कृतिक वारसा. बघा प्राचीन स्थळे, वास्तू, शिल्पे आणि वस्तू. या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण करायचा आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत कोणत्याही 2-4 गुणांसाठी. चार पॉईंट टाकून उत्तर लिहा म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न 3रा आहे आपला सहकारण स्पष्ट करा. कारणे द्यासारखा 4 कारणे द्या आपल्याला सांगितले जातील. त्यापैकी कोणतेही 2 आपल्याला व्यवस्थितरित्या लिहायचे आहेत. 4 पॉईंट टाकून उत्तरं लिहा म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. मुद्दे घ्या 1, 2, 3, 4. पहिल्या मुद्द्यात व्याख्या लिहायची त्याची आणि नंतर पॉईंट लिहायचे. बघा पुढं 4थ्या प्रश्नामध्ये तुम्हाला असा एक उतारा दिला जाईल, पॅसेज दिला जाईल आणि या पॅसेजवर आधारित, हा पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातलाच असणार आहे, वेगळा राहणार नाही. आणि यावर आधारित आपल्याला या 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा हे 3ही प्रश्न. बघा त्यातलं पहिल्याचं उत्तर याच ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या ओळीत हे उत्तर आहे त्याचं. दुसऱ्याचं उत्तर हे आणि तिसऱ्याचं उत्तर हा पॅराग्राफ लिहून टाकायचा शेवटच्या 3-4 ओळी आणि थोडं मानाने टाकायचे कारण की हा 3रा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला कुठलाही अभ्यास करायची गरज नाही. फक्त उतारा वाचायचा आहे, प्रश्न वाचायचे आणि एक प्रश्नाचं उत्तर शोधायचे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर साधारणतः पहिल्या 2 ओळींमध्ये मिळतं. त्यानंतर पुढच्या 4 ओळींमध्ये तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये. आपण अशा पद्धतीने लिहिलं तरीसुद्धा या प्रश्नाचे 4 पैकी 4 गुण आपल्याला नक्की मिळतील. त्यानंतर प्रश्न 5वा बघा. सविस्तर उत्तर लिहायचं आहे, डिटेल लिहायचे. बघा या ठिकाणी A-2 6 मार्काचा हा प्रश्न आहे. 2 प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत सविस्तररित्या. कमीत कमी 3-3 पॉईंट त्यांचे लिहिणं गरजेचं आहे. 3 मार्काचा एक प्रश्न असल्यामुळे तेव्हा आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील. आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर मोठं येत असेल तेच निवडा. आता आपला राज्यशास्त्राचा आला 2 गुणांसाठी. पहिली गाळलेली जागा, त्याचं उत्तर आहे B. ही गाळलेली जागासुद्धा आपल्याला पूर्ण लिहायची, पूर्ण विधान लिहायचे. 1 आकडा टाकायचं, हे विधान लिहायचं, हे उत्तर इथं टाकायचं आहे आणि त्याला अंडरलाईन करायची. तेव्हा आपल्याला 1 गुण हा मिळणार आहे. आपलं सायन्स आणि मॅथमध्ये आपण फक्त हा पर्याय लिहितो, तर तसं आपण आपल्या इतिहास भूगोलसाठी करायचं नाही. आपल्याला पूर्ण गाळलेली जागा लिहावी लागते. बोर्डाची स्पष्ट अशी सूचना आहे त्यासाठी. बघा आता दुसऱ्या गाळलेल्या जागेचं उत्तर आहे गौंड. ते या ठिकाणी टाकायचं, अंडरलाईन करायचं आणि ही पूर्ण 2 ओळी लिहायची आहेत. त्यानंतर 7वा प्रश्न बघा. चुकीबरोबर ते ओळखायचं आहे, त्याला 1 गुण आहे आणि त्यानंतर त्याचं रिझन दिलं तर पुढचा 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. 2 रिझन द्यायचे आहेत कोणतेही. 2 विधानं आपण यापैकी निवडायची आहेत कोणतेही. आणि ते चुकीबरोबर ते ओळखायचे. बघा पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे आणि तिसरं बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स ते लिहायचं आहे आणि त्यानंतर त्याचं सायंटिफिक रिझन द्यायचं आहे. बरोबर असेल तरी द्यायचं आणि चूक असेल तरीही द्यायचे. तेव्हा आपल्याला 4 गुण हे मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा असेल आपला शॉर्ट नोट्ससाठी. संकल्पना स्पष्ट करा. हे दोन्ही संकल्पना आपल्याला, दोघांपैकी एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची 4-5 ओळींमध्ये किंवा 2-4 मुद्दे टाका म्हणजे आपल्याला 2 पैकी 2 गुण हे मिळतील. बी भागामध्ये आपल्याला एक चार्ट दिला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. प्रोसेस ऑफ इलेक्शन्स. 4 रिकाम्या जागा आहेत या ठिकाणी. 1, 2, 3, 4 त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने तो क्रम लिहायचा आहे आणि शेवटचा हा क्रम या ठिकाणी येतो.
त्यानंतर दुसरं बघा, ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा माझ्याकडे मराठीतून त्यांची उत्तर आहेत, तुम्ही ते इंग्लिशमधून करून टाका. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, समाजवादी पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष या ठिकाणी विचारलेले, ते या पद्धतीने आपण लिहायचे. शेवटचा लास्ट क्वेश्चन 2 गुणांसाठी. दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. कमीत कमी त्याचे 4 पॉईंट लिहा. आपल्याला जो प्रश्न सोपा वाटत असेल तो प्रश्न निवडायचा आहे. अशा पद्धतीचं स्वरूप आपलं हे उद्याच्या पेपरचं असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखा जॉग्राफीचाही पेपर पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.